नमस्कार मंडळी, आज आपण कांदा टोमॅटो न वापरता अगदी झटपट होणारी गवारची भाजी बघणार आहोत। तर इथे मी घेतलं आहे तेल, मोहरी, जिरे, लसणाच्या पाकळ्या, हिंग, त्यानंतर मसाले। तर इथे हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची आणि 1 चमचा बेसन पीठ। तर हे मिक्स करून घेतलं। यामध्ये आपण निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली गवार घालून हे 1 मिनिट छान मिक्स करून घ्यावं। हे छान मिक्स झालं। जर इथे आपल्याला भाजी सुकी करायची असेल तर थोडंच पाणी घालावं। जर मला इथे रस्सा भाजी करायची त्यामुळे मी इथे जास्त पाणी घातलं। मिक्स झालं। यामध्ये चवीनुसार मीठ आणि याला 10 मिनिटे शिजवून घ्यावे। 10 मिनिटे झाली आहे, याला छान उकळी आली आहे आणि शेंगा पण शिजल्या आहेत। तर यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे, कारण याला छान घट्टपणा येतो भाजीला। नाही घातला तरी चालतो, कारण आपण बेसन पीठ घातलं आहे ना, त्याने पण थोडासा घट्टसरपणा येतो, पण शेंगदाण्याचा कूट घातल्यावर चव पण अजून छान लागते। तर इथे आपली भाजी तयार आहे। तिथे कोथिंबीर घालूया। तर बघू शकता अगदी 10 मिनिटात तयार होते आणि खूप छान लागते। तर इथे आपली भाजी रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।